आता पाहूया पवार विरुद्ध पवार हे जे वाकयुद्ध सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अजित पवार गटाचे अनेक आमदार संपर्कात, पवारांनी त्यांच्या मतदारसंघातील उमेदवारही ठरवले, रोहित पवार यांचा दावा। बघितलेला आहे असे 30 उमेदवार आत्ताच साहेबांनी तिथे ठरवल्यासारखे आहेत आणि काय काय जे मंत्री आहेत जे आज अजितदादांबरोबर आहेत त्यांच्या मतदारसंघातले सुद्धा उमेदवार आता फायनल झालेले आहेत। सांगितलं 18 ते 19 आमदार हे नक्कीच संपर्कात आहेत, त्यातले किती घ्यायचे ते पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब ठरवतील। विरोधकांकडून अफवा पसरवण्याचं काम सुरू, सर्व आमदार आमच्या सोबत, कुणीही कुठे जाणार नाही, अजितदादांची प्रतिक्रिया। आमचे विरोधक सांगतात की ह्यांनी संपर्क साधला, त्यांनी संपर्क साधला, असं काही झालेलं नाहीये। सगळे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्याबरोबर आहेत, हे अतिशय स्पष्ट चित्र आम्हाला आज पाहायला मिळालेलं आहे। बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मीच कमी पडलो, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारली। या स्वतःच्यामुळे या अपयश आलेले, त्याच्यामुळे मला दुसऱ्याला कुणाला त्याच्यामध्ये दोष द्यायचाही नाही आणि काही त्याच्याबद्दल जास्त चर्चा न करता, यामध्ये आम्ही कमी पडलो म्हणून आम्ही हारलो। लोकसभा जिंकल्यानंतर सुप्रिया सुळेंचं अजितदादांना चॅलेंज, इंदापुरातील छत्रपती कारखाना लढवायचा, जिंकायचा आणि रुळावर आणायचा, सुप्रिया सुळेंची घोषणा। मी निवडणुकीमुळे शांत होते, पण आता येणाऱ्या विधानसभेला दडपशाही खपवून घेतली जाणार नाही, सुप्रिया सुळेंचा अजितदादांना इशारा। पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणं आता शक्य नाही, 70% कुटुंब एका बाजूला तर एक कुटुंब एका बाजूला, रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांचं वक्तव्य। येत्या 5 दिवसात केंद्रात बदल होऊन खासदार सुप्रिया सुळे कृषी मंत्री होतील, शरद पवार गटाच्या रोहित पवारांचा मोठा दावा। रोहित पवार बारामती विधानसभा निवडणूक लढणार नाही, मात्र शरद पवार बारामतीत योग्य उमेदवार देतील, स्वतः रोहित पवारांची माहिती। अजित पवारांसमोर कुणाचं आव्हान असणार, बारामतीकरांचं लक्ष। अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यंदा विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता, बारामती विधानसभा मतदारसंघात चाचपणीची चर्चा।